राजश्रेया विराजित सकळ गुणमंडित भोसले कुलावंत श्रीमान शिवाजीराजे भोसले यांच्या थोरल्या राणी सरकार वज्र चुडेमंडित साईबाईसाहेब प्रसूत झाल्या. पुत्ररत्न प्राप्त झाले आणि ती खबर ऐकून किल्ले पुरंदरवरच्या सगळ्या रावळातले देव आपोआप सोयरात पडत होते. पुरंदरच्या सदर महलात बैठकीत बसून जिजाबाई खलित्याचे मायने सांगत होत्या. समोर बसलेले बाळकृष्ण हणमंत ते मायने आणि मजकूर कागदावर उतरून घेत होते. बाहेर 18 कारखान्यातील असामींना पांढऱ्या गलमिशांचे गोमाजी नाईक पानसंबळ खांद्यावरच्या परातीतील साखर मुठीने वाटत होते. कोणीतरी लगटीने गोमाजी बाबांच्याच तोंडात साखरमूठ भरली. तिचे निसटते कण गोमाजी बाबांच्या पांढऱ्या धोट मिशात अडकले होते. गोमाजींना डिवचण्यासाठी एक तरणा मावळा म्हणाला, "नाईक, लई लहानी मूठ हाय तुमची." त्याच्याकडे डोळे वटारून बघत गोमाजी बाबा गरजले, "मोहर ये, परातच वाजतो तुझ्या थोबाडात." आणि गोमाजी स्वतःवरच खुश होऊन मान मागे टाकून कल्ले थरकवीत दिलखुलास हसले. सदर महलात खलित्यांच्या लाल फासबंदांच्या थैल्या तयार झाल्या. थैल्या ठेवलेल्या तबकाला जिजाबाईंनी उजव्या हाताचा दस्तुरी स्पर्श केला. सदरेच्या भिंतीशी उभ्या असलेल्या खबरगिरांच्या पथकातील एक खबरगीर सामोर आला. आऊसाहेबांना मुजरा करून आणि बाळकृष्णपंतांच्या हातून आपापली थैली घेऊन बाहेर पडू लागला. फलटण, तळबीड, सिंदखेड, बंगळूर, चौक, चौवाटा त्या थैल्या जाणार होत्या. जिजाबाईंनी शेवटची थैली आपल्या हातात घेतली. त्यांच्यासमोर मावळपट्ट्यातील नामांकित खबरगीर विश्वास नानाजी मुसेखोरेकर उभा होता. त्याच्या हातात ती थैली देत जिजाबाई म्हणाल्या, "विश्वासराव, जातीनिशी ही थैली राजांना रुजू होईल असे कर. आमचा सांगावा सांग की जरोर निघून येणे." पुत्ररत्न उपजले. जी म्हणत विश्वासरावाने थैली धरला हात आपल्या माथ्याला लावून जिजाऊंना मुजरा भरला. विश्वासराव सदर महलाबाहेर पडला. धावणीची वाट बिनघोरी आहे की नाही हे टेहाळण्यासाठी जासुदांचा नाईक बहिर्जी राजांच्या घोडदळापुढे एका मजलेवर दौडत होता. सुपेजवळ आले. बहिर्जींच्या घार नजरेला एक स्वार सामनेच दौड घेत येताना दिसला. झटकन बहिर्जींनी आपल्या उजव्या तळहाताची झड कपाळावर चढवली. डोळे बारीक करीत त्या स्वाराच्या कानोसा घेतला. त्याच्या घोड्यावरच्या मावळी जिनाची खूण चांगली पटताच टाच मारून धूळ फेकीत आपला घोडा एकदम पुढे काढून दौडत्या टापेने क्षणात त्या स्वराला गाठला. बहिर्जीला बघताच समोरचा विश्वास पायउतार झाला. "काय खबर आहे ईश्वास?" मुजरा घालणाऱ्या विश्वासला बहिर्जींनी लगोलग चाचपून पाहिले. "लई नामे खबर है नाईक, धन्यासनी बाळकिसन झालं. पुरंदरावरनं मासाहेबांची थैली घेऊन आलं नव्ह." विश्वासने आपला दाटला हात उत्साह तळपत्या डोळ्यांनी फोडला. "धन्याचं बाळकिसन? कव्हा? भले रे माझ्या भाद्दरा." म्हणत बहिर्जींनी मांड मोडून जिनावरून खाली चलाख चटकी छलांग घेतली. "आपण राजांच्या खबरगीर खात्याचे नाईक आहोत. विश्वास एक मामुली खबरगीर आहे हे विसरून बहिर्जींनी सरसे होत विश्वासची थेट ऊरभेट घेतली. त्याचे खांदे थोपटले. वळीव पावसाचा मारा होणार ही इशारा देणारा भन्नाट वारा सुटला होता. लगबगीने बहिर्जींनी आपल्या घोड्याच्या मोहरा माघार वळविला. विश्वासला राजांच्या सामने रुजू करण्यासाठी तो विश्वासासह मागच्या मजलीकडे चौपट दौडू लागला. राजांचे घोडदळ नजर टप्प्यात येताच त्या दोघांनी आपल्या जनावरांची धावणी कदमबाज केली. धीम्या चालीची घोडी घेऊन ते राजांच्या समोर आले. पायउतार होऊन दोघांनीही झटक्यात राजांना अदब मुजरे रुजू केले. राजांच्या पाठीवर कायदे आखडलेले घोडदळाचे मावळे श्वास रोखून उभे होते.
इकडे आभाळाच्या शिवारात वळीव पावसाच्या ढगांनी मेंढी कळपासारखा केव्हा जमाव धरला ते कुणालाही कळले सुद्धा नाही. राजे कोम्मेत जातीच्या तपकिरी उमद्या जनावरावर मांड बुलंद बैठक जमवून बसलेले होते. घोड्याचे भगवे रेशमी कायदे त्यांनी आपल्या अंगठीधारी सडक बोटांनी आखडून धरले होते. कपाळीचे 2 दलांचे आडवे विषुवगंध, छातीकडे धारदार नाकाचा तरतरीत शेंडा, कानशिलाकडे निमुळते होत गेलेले दोन्ही डोळ्यात 2 सूर्य वागविणारे लांबट डोळे, उभट शंखासारखी रंगतेज मुद्रा, छातीच्या ठोके दोडीशी कान लावून विसावलेली कंठातील 64 कवड्यांची आई भवानीची पावनमाळ, असे ते राजयोगी रूप होते. धावणीत घोड्यांच्या टापांखाली उसळलेली तांबड धूळ त्यांच्या पांढऱ्या शुभ्र टोपावर आणि काळ्याशार दाढीवर उतरून सार्थकी लागली होती. बहिर्जीला बघताच राजांच्या रक्त जागल्या सरसरीत ओठातून काळजाची ठाव घेणारी सोनेरी बोलांची चलाख कबुतरे क्षणात उडाली. बोला नाईक, सीता पाठमोरे वळाया, कोण वज काही आफत. राजांच्या उजव्या भुवईने वर चढत कमानी बाक धरला. नाही धनी, ह्यो इस्वास पुरंदरावयन मासाबांची थैली घेऊन आला. लई खुशीची खबर हाय. थोरल्या राणी साहेबासनी बाळ किसन झालं. धाकलं धनी आलं कालच्या बेस्तरवारी. असं? जगदंब जगदंब. राजांच्या कपाळीचे शिवगंध साईबाईच्या सावळ्या मुद्रेच्या आठवणीने क्षणभर आक्रसले. नकळतच त्यांच्या हाताची सडक बोटे छातीवरच्या माळेतील सफेद कवड्यांवरून फिरली. दुसऱ्याच क्षणी आपल्या तळहाताचा भार जिनावर टाकीत राजे मांड मोडून घोडा उतार झाले. शांत पावली विश्वासाजवळ जात त्यांनी काही न बोलता त्याचा खांदा हळूवार थोपटला आणि आपल्या डाव्या हातीचे सोनकडे झटकन खेचून त्यांनी ते विश्वासाला दिले. मागच्या घोडदळातील मानकोजी, मुरारबाजी, येसाजी, तानाजी ही हरोलीच्या दौडीची मंडळी केव्हाच पायउतार झाली होती. त्यांना दौडीतले मावळे पगड्यांना झटके देत कसली खबर म्हणून विचारू लागले. ढगात उठलेल्या विजेचा प्रकाशलोट क्षणात मुलूकभर पसरतो तशी ती खबर घोडदळभर पसरली. ते ऐकताच न राहवून एका मावळ्याने नरड्याची घाटी फुलवीत आभाळाकडे मान उडवीत कलकारी दिली. आई भवानीचा उदो उदो, हर हर महादेव. सगळे घोडदळ ती कलकारी पुन्हा तशीच उचलताना रोमांचून उठले. राजांनी मागे वळून हसत आपल्या जानकुर्बान मावळ्यांना एकदा नजर दिली. विश्वासाने दिलेली थैली डोळे मिटून आपल्या कपाळीच्या शिवगंधावर टेकवून शेजारी असलेल्या निळोपंत बहुलकरांच्या हाती दिली. निळोपंतांच्या तोंडून पत्रातील जिजाबाईचे बोल खडे होऊ लागले. ज्येष्ठ शुद्ध द्वादशेस गुरुवारी 10व्या घटिकेस थोरल्या सुनबाईस पुत्ररत्न प्राप्त झाले. जगदंबेचा आशीर्वाद करून आम्ही थोरल्या आऊ झालो. त्या बोलांनी राजांचे मन न्हावून निघाले. धावणीचा शिनोटा पार पसार झाला. निळोपंतांनी पत्र पुन्हा थैलीत घालून लाल गोंड्याचा फासबंद आवळला आणि सप 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 करीत टपटपीत पानथेंबाची टिपरी घुमवीत वळीवाने आपली बेहोश मारगिरी सुरू केली. हा हा म्हणता राजांच्या सह सारे वेडावल्या आकाशाखाली निथळून निघाले. राजांच्या टोपावरची दाढीवरची तांबड माती वाळीवानं पार पिटाळून लावली. तिची जागा पावसाच्या मोती थेंबांनी घेतली. वळीवधारांत न्हावून निघालेल्या राजांच्या छातीवरच्या जाम्याला कवड्यांची माळ चिकटली. अभिषेक पत्रातून वरसणाऱ्या जलधारांखालचे नितळ शिवलिंग दिसावे तसे ते रूप होते सह्याद्रीच्या शिवाचे. पुरंदरच्या परतीवरचा राजांचा शेवटचा मुक्काम पुण्याच्या लाल महालात पडला. या लाल महालाशी त्यांच्या कैक आठवणी जखडबंद झाल्या होत्या.
उमर कवळीकीची असताना याच लाल महालाच्या उंबरठ्यावरचे माथा भरले माप लवंडून साईबाई राजांच्या पत्नी म्हणून आल्या. त्यावेळी एवढं भलं मोठं माप यांना दिसलं कसं नाही, याचं राजांना हसू आलं होतं. आज त्यांना आपल्या त्या विचाराचं हसू येत होतं.